हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मन भरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्ते. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हाय कर. हा आहे श्रीचा सगळा पसारा. थोडासा खाली काढलेला आहे, बाकीचा सगळा मी वरी ठेवलेला आहे, कारण की हा सगळ्या रूममध्ये नुसता पसारा करत होता. म्हणजे ह्याचा खेळणं, पसारा म्हणता येणार नाही, खेळणं असं. बाऊ, आज मला करायचं होतं किचन वाट्याचं डीप क्लिनिंग. आणि तरी तर सगळ्यात पहिलं किचन वाटा जो आहे तो म्हणजे घासून घेतला आणि नंतर एका कपड्याच्या म्हणजे कपड्याच्या साह्याने त्याच्यावरचं जे घासलेलं जे साबणाचं पाणी असतं ते मी पुसून घेत होते. आणि किचन वाट्याच्या पुढची जी भिंत आहे ती पण मी घासलेली आणि त्याला पण पाण्यानं व्यवस्थित असं पुसून घेत होते, कारण की त्याचं जास्त पाणी जर ओतलं तर हे पूर्ण घरामध्ये ते पसरणार. त्याच्यामुळे म्हणलं आपण कपड्याने ह्याला पुसूनच घ्यायचं काम होतं. दर 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला किचन वाटा जो आहे तो मी घासून पुसून घेते आणि रोजचं त्याला पुसून घेते. रोजचं काही घासणं होत नाही. आणि गॅस जो आहे तो 2-3 दिवसातून एक वेळेस घासणं होतं आणि रोज मात्र पुसणं हे फिक्स आहे. कारण की आता सध्या पावसाळ्यामध्ये कसं पाली ज्या आहेत त्या किचन वाट्यावरती वगैरे फिरतात. मला तर 2-3 वेळेस दिसलेले आहेत. त्याच्यामुळे मग मी स्वयंपाक करण्याच्या अगोदर किचन वाटा जो आहे तो स्वच्छ पुसून घेते आणि नंतरच मग त्याच्यावरती स्वयंपाक करायला चालू करते. तर आज मला म्हणजे देवघरातले जे देव जे आहेत ते पूर्ण व्यवस्थित असे क्लीन करायचे होते. तर सगळ्यात पहिलं जे कळस पूजेला जो कळस पूजेचा जो तांब्या आहे तो मी म्हणजे घासून पुसून घेतलेला आहे. आणि सगळे देव जे आहेत ते घासून झालेले होते. नंतर देव जे आहेत थोडेसे कपड्याने पुसून ते मी सुकवायला ठेवलेले. तोपर्यंत देवघर जे आहे ते पूर्ण डीप क्लिनिंग करायचं होतं. महिन्यातून एक वेळेस मी डीप क्लिनिंग करते आणि जर म्हणजे आठवड्याला देवघर जे आहे ते पुसून वगैरे घेते. आणि रोजच्या रोज देवघराची जी फरशी असते ते मी पुसूनच घेते. आणि अगोदर मी ते घासणीनं घासलं, थोडेसे तेलकट चिकट जे डाग असतात ते निघून जातात. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ते घासणीनं घासायची काम असतं. म्हणजे का आपण देवघरामध्ये तेल वगैरे म्हणजे दिवा वगैरे लावतो, त्याच्यामुळे तेलाचे ठिपके वगैरे पडतात. त्याच्यामुळे ते घासणीनं घासूनच घ्यावं लागतं साबण वगैरे लावून. तर तसं होतं. आणि साईडच्या ज्या भिंती होत्या त्या भिंती आहेत त्या पण मी ओल्या कपड्याने व्यवस्थित अशा पुसून घेत होते. आणि कसं आहे, देवघरामध्ये दिवा लावतो त्याच्यामुळे मग त्याची जी काजळी असते ती पूर्ण देवघरामध्ये पसरते. त्याच्यामुळे ह्या भिंती ज्या आहेत त्या पण व्यवस्थित अशा पुसून घ्याव्या लागतात, नाही तर त्याच्यावरती मग ते काळवटपणा चालू होतो. तर हे देवघराचं जे छोटासा वट्टा आहे त्याच्यावरती मी म्हणजे इतक्या दिवस म्हणजे वस्त्र आतरत होते, पण आता मी आतरणार नाही. कारण की श्री जो आहे तो देवघरापाशी जातो, दिवा जो आहे तो मग तो सांडणार, तेल आहे ते पूर्ण त्या वस्त्रावरती पडतं. त्याच्यामुळे मग मला आपण आजपासून इथं वस्त्र जे आहे ते अंतरायचं नाही. आणि त्याच्यावरच मी देवघर ठेवलेलं आहे. देवघर पण व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि नंतरच मग इथं आणलेलं आहे. तर इकडचे साईडचे 2 फोटो आहेत ते पण व्यवस्थित असे पुसून नंतर मग ते देवघरामध्ये लावलेले आहेत. तर देवपूजा करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं देवाला दिवा लावायचं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दिव्याला हळदी कुंकू व्हायचं. नंतर मग आपल्याला म्हणजे कुंकू लावायचं आणि नंतर देवपूजा करायला सुरुवात करायची. तर व्यवस्थित अशी पूजाची मांडणी चालू होती. श्री जो आहे तो खेळत होता बाहेर, त्याच्याकडे लक्ष देत देत हे सगळं काम चालू होतं. देवपूजा केली. नंतर मला मग कळस होता जो रोजचं देवघरामध्ये कळस असतो तो मी त्या कळसामधलं पाणी प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलते. तर आज शुक्रवार होता, तर ह्या कळसामधलं पाणी जे आहे ते मी बदललं होतं. तर कळस स्थापन कसा करायचा ह्याच्याविषयी थोडीशी मी माहिती सांगणार आहे, जेवढी मला माहिती आहे तेवढी. तर देवघराच्या डाव्या साईडला आपल्याला कळस जो आहे तो मांडायचा आहे. सगळ्यात पहिलं चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती एक म्हणजे स्वच्छ नवं कोरं वस्त्र जो आहे ते आथरायचं. लाल वस्त्र आथरू शकता. आणि त्याच्यामध्ये 2 मूठ बसतील एवढं तांदूळ घ्यायचे आणि त्या वस्त्रावरती टाकायचे. त्याच्यामध्ये असं थोडंसं राऊंड करायचं हलकंसं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं. नंतर त्याच्यावरती तांब्याने ठेवलेला म्हणजे पाण्याने भरलेला कळस जो असतो तो ठेवायचा. त्या कळशामध्ये 1 रुपया नाणं टाकायचे, त्याला पण हळदी कुंकू वाहूनच ते नाणं त्या पाण्यामध्ये टाकायचं. नंतर कळशाला 5 ठिपके कुंकुवाचे आणि 5 ठिपके हळदीचे द्यायचे आहे.
तर कळस पूजा करताना आपण सतत देवीचा मंत्र म्हणजे देवीचा नामजप करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः. तर ही कळसाची पूजा जी आहे ती मला करायला सगळ्यात जास्त आवडते. काय माहिती पण आवड आहे ह्या गोष्टीची. कळस वगैरे स्थापन करून झालेला आहे आणि देवपूजा आहे ती मस्त अशी झालेली आहे. तर स्वामी महाराजांच्या पोथीचं पठण करायचं होतं आणि आजचा अध्याय होता 17वा. तर मी पठण करायला सुरुवात केलेली आहे. मी स्वामीची पूजा जी आहे ती मांडलेली होती, पण आता म्हणलं आपण पूजायची आहे म्हणजे स्वामींची मूर्ती त्या म्हणजे पोथी वाचताना काय करायचं, स्वामींची मूर्ती तुम्ही पोथीच्या समोर ठेवून मग पोथी वाचू शकता किंवा फोटो जरी ठेवला तरी चालेल. त्याच्यामुळे मग मी स्वामीची मूर्ती जी आहे ती देवघरामध्ये ठेवलेली आहे. पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं आहे. नंतर मग मी गेलेला आहे पिहूचा होमवर्क घेत होते. तर श्रीचं असं म्हणणं होतं की मी पण अभ्यास करणार दीदीसोबत. तर कसं आहे माहिती आहे का, मोठी मुलं जसं करतात तसेच छोटी मुलं पण करतात आणि त्याला पण मी एक नोटबुक आणि पेन्सिल दिलेली आहे. तर तो त्याला जसं येतं तसं तो लिहित होता, म्हणजे लिहिला येत नव्हतं पण प्रयत्न करत होता. आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तु.